आणि आता आपण पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। शिंदेगडाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतलाय अखेरचा श्वास। एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख। आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक धक्का। 1 फेब्रुवारीला बावनकुळेंच्या उपस्थितीत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। अमरावती तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांची एकहाती सत्ता त्यांना मिळाली आहे। 17 पैकी 16 प्रतिनिधींची संचालकपदी बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी विधानभवनात आज सुनावणी। विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी होणार। शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटकेची शक्यता। जमीन घोटाळा प्रकरणात सोरेन यांच्या विरोधात पुरावे असल्याचा ईडीचा दावा आहे। भाजपचे 4 नेते ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत संचालकपदी। नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिवांचा आक्षेप। ES शर्मांचं निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र। ईव्हीएम मशीन खोटी हे किरीट सोमय्या यांनी शिवसेना भवनात स्वतः सांगितलं होतं। ईव्हीएम मशीन बंद व्हावी ही भाजपसोडून सर्व पक्षांची मागणी आहे। चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया। परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरण सीबीआयकडून तपास बंद करण्याचा अहवाल सादर। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळले असल्यानं सीबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे।